तर आपल्यासोबत आनंद परांजपे हे देखील जोडले गेले आहे, राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते। त्यांच्याकडूनही या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत। अनिलजी, राष्ट्रवादीत माफ करा आनंदजी, राष्ट्रवादीत नाराजी वाढते का? अजिबात कुठल्याही प्रकारची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाही। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची प्रकृती गेले काही महिने ठीक नसल्यामुळे बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील ते मतदानाला जाऊ शकले नाहीत। म्हणून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे त्यांच्या भेटीला गेलेले आहेत। या भेटीकडे कुठल्याही नाराजीच्या चष्म्यातनं किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातनं बघण्याची अजिबात आवश्यकता नाही। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे आजही आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेय आहेत। बरं, मग आनंदजीच्या नाराजीच्या चर्चा सध्या सुरू आहे आणि जे नावं गाळल्याचंही प्रकरण आहे त्याचाही काही अर्थ या भेटीमागे लावला जातोय, त्याचाही काही अर्थ असू शकतो का, अशाही चर्चा सुरू झाल्या? अजिबात या चर्चांमध्ये तथ्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल यशस्वीरित्या करेल। जी, धन्यवाद आनंद परांजपेजी आणि विद्या चव्हाणजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर तटकरे पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले आहे। आता या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत। अलीकडेच ज्येष्ठांची नावं ही वगळली गेली, गाळली गेली। जरी त्यानंतर सुनेत्रा पवारांनी सारवासारव केली असली तरीही नाराजीच्या चर्चा मात्र थांबत नाहीये। आपण नाराज नसल्याचं सुनील तटकरेंनीही म्हटलेलं आहे। मात्र या भेटीनंतर आता चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीये।